तर मंडळी महाशिवरात्री स्पेशल बनवला होता उपवासाचा डोसा. तर मी इथे 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबूचा तांदूळ एक रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून घेतले आहे मिक्सरमध्ये आणि ते 1-2-3 तास भिजत ठेवले होते. तर उपवासाचा डोसा करण्यासाठी सगळ्यात पहिली चटणी करून घेतली. ओलं खोबरं, त्यानंतर त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ, थोडीशी साखर आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि छान मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलं. तर इथे मस्त ओल्या नारळाची चटणी उपवासासाठी तयार झाली. तुम्ही जर कढीपत्ता खात नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर हे भिजवलेलं जे डोश्याचं पीठ आहे उपवासाचं ते छान तवा गरम करून घेतला आणि त्यामध्ये जसे आपण डोसे करतो त्या पद्धतीने गोल फिरून मस्त भाजून घेतले होते. तर हे डोसे एकदम जसे आपण साधे डोसे खायला करतो त्याच पद्धतीचे डोसे झाले. वाटणार पण नाही उपवासाच्या भगर आणि साबुदाणा यामध्ये आहे. तर इतके छान मस्त डोसे मी बनवून घेतले. तर एकामागे एक 3 डोसे मी इथे बनवून घेतले. मुलगी म्हटली डोसेच बनवले तर डब्याला पण दे, तर तिला पण डब्बा भरून दिला.